माझे नाव आराध्या बाळासाहेब कुट्टे। मी आता 7वीमध्ये शिकत असून MSPS शाळेची विद्यार्थिनी। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती। म्हणूनच आज प्रगती अमर आहे सावित्री, म्हणूनच आज प्रगती अमर आहे सावित्री। सन्माननीय व्यासपीठावर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। ही जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत। तुम्हा सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसेप पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। लहान वयातच सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसेविका होत्या। सन 1841 मध्ये त्यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली। क्रांतीज्योती सावित्रीबाई या समाजातील मुलींना तसेच अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले। मुलींचे शिक्षण हे पाक समजणाऱ्यांना समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला। त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली, स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला व उत्कृष्ट काव्य लेखनही केले। आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य करून शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे। त्यांनी आज स्त्रिया अनेक क्षेत्रात शिक्षणामुळे आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी आपण मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देऊया व समाजात चांगला बदल घडवूया, समाज चांगला बदल घडवूया। क्रांतीज्योती सावित्रीबाई या समाजातील सती, बालविवाह, केशवपण या अशा वाईट प्रथांना विरोध आणला। त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा दिव्य संदेश दिला। त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला। त्यांनी समाजातील लोकांना जागरूक करण्यासाठी काव्यकुल, मानव काशी, रत्नाकर यासारखे काव्य संग्रह लिहिले। अखेर प्लेग पीडिताची सेवा करीत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी अखेरचा श्वास घेतला। खरंच सावित्रीबाई